मी गेले होते महादेवाच्या मंदिरामध्ये, जे आहे घोराडेश्वर मंदिर पुण्यातील. लोकेशनची लिंक मी तुम्हाला देईलच. तर इथं येत असताना खूप जोराचा पाऊस चालू झाला, म्हणजे पाऊस चालूच होता छोटा मोठा. तर आम्ही इथं रेनकोट परचेस केला. 150 ते 200 रुपयामध्ये रेनकोट इथं तुम्हाला मिळून जाईल. क्रॉकरी सेटसुद्धा इथं आहे डोंगराच्या पायथ्याशी, आणि पार्किंगची सोयसुद्धा इथं आहे. इथं तुम्ही कुठे पण पार्क करू शकता तुम्ही जर बाईक किंवा कार वगैरे आणली असेल तर. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जास्त पाऊस असला तर इथं जेव्हा तुम्ही ट्रेक करत असता, मंदिरात जात असताना काही ठिकाणी पायऱ्या आहे आणि काही ठिकाणी चिखल आहे, आणि तो खूप जास्त प्रमाणामध्ये होतो जर पाऊस जास्त असला तर शूज नक्की वेअर करा आणि अजिबात चप्पलचा यूज करू नका. इथं 2-3 वेळा मी सुद्धा घसरली आहे. खूप म्हणजे घसरतोच पाय, एवढा चिखल असतो ना, त्याच्यामुळे पाय हा घसरलाच जातो. म्हणून जास्त पाऊस असला तरी येण्याचे टाळा. कमी पाऊस जरी असला तरी शूज नक्की वेअर करा. हे मी परत परत सांगते, कारण मला खूप त्रास झाला इथं येत असताना. पण जेव्हा मी देवाचं दर्शन घेतलं, वर पोचली, महादेवाचं दर्शन घेतलं, सर्व थकवा सगळा त्रास निघून गेला. खूप छान वाटलं आणि खूप सुंदर मंदिर आहे. मी पहिल्यांदा या मंदिरामध्ये आले आणि खूप इच्छा होती माझी कधीची, ती यावेळेस पूर्ण झाली आहे. आणि वातावरणसुद्धा जेव्हा तुम्ही उंचावरती पोहोचता, मंदिराच्या ठिकाणी तुम्ही पोहोचता, बाहेर आल्यानंतर खूप सुंदर वातावरण आहे. तर आज शेवटचा श्रावण सोमवार आहे, तर नक्की या मंदिराला तुम्ही व्हिजिट करू शकता. जर तुम्ही या मंदिरात अगोदर गेला असाल तर तुमचे एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.